महाराष्ट्रात सध्या अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही महानगरपालिका निवडणुका होत आहेत। पण या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो। ज्यांना आपण निवडून देणार आहोत त्यांना नेमकी काय अधिकार आहेत आणि त्यांच्या मर्यादा कोणत्या आहेत? प्रचारात मांडलेल्या सगळ्या समस्या खरंच नगरसेवकांच्या अखत्यारीत येतात का, हे जाणून घेणं जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे। नगरसेवक म्हणजे कोण? नगरसेवक म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेतील निवडून दिलेला लोकप्रतिनिधी। प्रत्येक प्रभागातून नागरिक थेट मतदान करून ज्याची निवड करतात तो म्हणजे नगरसेवक। तो आपल्या प्रभागातील नागरिक आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील दुवा असतो। नगरसेवक नेमकं काय काम करतो? नगरसेवकाचं मुख्य काम म्हणजे प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकणं, त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यावर सातत्यानं पाठपुरावा करणं, म्हणजे रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य या सगळ्या नागरी सुविधांवर तो सक्रिय भूमिका बजावतो। महानगरपालिकेच्या सभांमध्ये तो आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडतो, विकासासाठी निधी मागतो आणि शहराच्या धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी होतो। धोरणात्मक निर्णय म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो। म्हणजे पुढील काळात काम काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोणत्या दिशेनं करायचं आहे याबाबत घेतलेला महत्त्वाचा निर्णय म्हणजे धोरणात्मक निर्णय। कुठल्या कायद्याने नगरसेवकाची निवड केली जाते? नगरसेवकाची निवड भारतीय संविधानावर आधारित आहे। संविधानाचा भाग 9A हा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे। कलम 243 नुसार नगरसेवक हे थेट जनतेद्वारे निवडले जातात। निवडणुका घेण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असते। महाराष्ट्रात महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 नुसार नगरसेवकाची निवड होते। नगरसेवकाच्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात। प्रभागातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे, नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे मांडणे, विकासासाठी निधी मिळवून देणे, कामाची गुणवत्ता तपासणे, पारदर्शक राज्यकारभारावर भर देणे। थोडक्यात सांगायचं झालं तर नगरसेवक हा प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहणारा प्रतिनिधी आहे। नगरसेवक काय करू शकत नाही हे समजावून घेणंही गरजेचं आहे। नगरसेवक कायदे बनवू शकत नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट आदेश देऊ शकत नाही, निधी स्वतःच्या मर्जीनं खर्च करू शकत नाही, कुणालाही प्रशासकीय नोकरी देऊ शकत नाही, पोलीस प्रशासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, एवढंच नाही तर न्यायालयीन निर्णयही देऊ शकत नाही। म्हणजेच नगरसेवक हा सुविधा देणारा अधिकारी नाही तर नागरिकांचा प्रतिनिधी आहे। मग नागरिकांची जबाबदारी काय? नागरिकांची जबाबदारी फक्त मतदानापुरती नसते। उमेदवाराची पार्श्वभूमी तपासणे, त्यांचे काम, त्यांचे विचार, अनुभव पाहणे, अवास्तव आश्वासनांपासून सावध राहणे, पैसा, दबाव, भीती यांना बळी न पडणे, निवडून दिल्यानंतरही प्रश्न विचारत राहणे, हे सर्व जागरूक नागरिकत्वाचे लक्षण आहे। नगरसेवक निवडणूक ही सत्ता देण्याची प्रक्रिया नाही तर जबाबदारी सोपवण्याची प्रक्रिया आहे आणि ती जबाबदारी शहाणपणानं सोपवली तरच आपला प्रभाव आणि आपलं शहर खऱ्या अर्थानं पुढे जाईल। जागरूक नागरिक व्हा, माहितीपूर्ण मतदान करा, कारण चांगला नगरसेवक जागरूक नागरिकातूनच घडत असतो। जागरूक मतदार, मजबूत लोकशाही।